ओढ जोपासली। गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे। अत्यंत साधी राहणी आणि बोलीभाषेची छाप आणि साधी सोपी उदाहरणं यातून त्यांचा प्रभाव वाढत गेला। मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसह मंदिर गडकिल्ल्यांची भटकंती त्यांनी सुरू केली आणि अगदी नियोजन करून या मोहिमा सुद्धा आखल्या जायच्या। शेतकरी आणि सर्वसामान्यांना नडणाऱ्यांना थेट वेढण्याचे धाडस आणि माणसं जोडण्याची कला यातून त्यांचं संघटन वाढत गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी 2011 मध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत असतानाच शेती करणाऱ्या मराठ्यांची मुलं शिकली आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या तर शेतकऱ्यांचे जीवन बदलेल अशी त्यांची धारणा झाली आणि त्यातूनच त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा सुरू केला आणि नंतर हाच प्रश्न तडीस नेण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू ठेवला। मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले जरांगे पाटील यांच्या मामाचं गाव म्हणजे अंकुशनगर तालुका अंबड आणि त्यामुळेच त्यांनी लग्नानंतर अंकुशनगर येथे